ती त्याची बायको होती, पण त्याला तिचं नावही आठवत नव्हतं. दररोज सकाळी ती त्याला पुन्हा स्वतःची ओळख करून द्यायची आणि दररोज तो तिच्यावर पुन्हा प्रेम करायचा. पण एक दिवस तिने ओळख करून दिलीच नाही आणि त्या दिवशी त्याला सगळं आठवलं. पण खूप उशीर झाला होता. सकाळची वेळ होती. खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या हलक्या किरणांनी खोली उजळली होती. आरव बेडवर बसून डोकं धरून बसला होता. तू ठीक आहेस ना? एक मुलगी हळू आवाजात विचारत होती. आरवने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात कन्फ्युजन होतं. तू कोण आहेस? ती हसली, पण त्या हसण्यात दुःख होतं. मी सिया, तुझी बायको. आरव गोंधळला. माझं लग्न झालंय. ती हळूच मान हलवते. हो, 3 वर्षापूर्वी. 3 महिन्यापूर्वी आरवचा अपघात झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याची शॉर्ट टर्म मेमरी गेलेली आहे. तो काही गोष्टी विसरतो, विशेषतः रिसेंट मेमरीज. पण खरी गोष्ट सियाला माहीत होती. तो फक्त तिला विसरत होता. दररोज सकाळी सिया, हाय मी सिया, तुझी बायको. आरव, नाईस टू मीट यू अगेन. आणि ते दोघं पुन्हा नव्याने सुरुवात करायची. ती त्याला त्यांचं लग्नाचे फोटो दाखवायची, त्यांचे मोमेंट्स दाखवायची आणि प्रत्येक वेळी आरव तिच्यावर पुन्हा प्रेम करायला लागायचा. एक दिवस आरव म्हणाला, तुला माहीत आहे, मला तू खूप आवडतेस. सिया हसली. का? कारण तू मला सोडून जात नाहीस, जरी मी तुला रोज विसरतो. त्या एका वाक्याने सियाचं मन तुटलं आणि जुळलंही. सियाने एक डायरी बनवली होती. आपल्या स्टोरी त्यात सगळं होतं. पहिली भेट, प्रपोज, लग्न, भांडण, प्रेम. ती रोज आरवला वाचून दाखवायची. एक दिवस डॉक्टरांनी सियाला बाजूला घेतलं. तुला एक गोष्ट सांगायची आहे. तो तुला विसरतोय कारण त्याचा ब्रेन तुला प्रोटेक्ट करतोय. म्हणजे अपघाताच्या आधी तुम्हा दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं. कदाचित ट्रॉमामुळे. तो तुला कॉन्शियसली ब्लॉक करतोय. सियाचा श्वास अडखळला. म्हणजे तो मला विसरतोय कारण मी त्याला दुखावलं. डॉक्टर शांत राहिले. त्या रात्री आरव झोपलेला होता. सिया त्याच्या बाजूला बसून रडत होती. जर तू मला आठवत नाहीस तर मी तुला पुन्हा प्रेमात पाडायला भाग पाडेन. ती त्याचा हात धरते. रोज, पुन्हा पुन्हा. पण त्या रात्री आरव झोपेत काहीतरी पुटपुटला. सिया, मला सोडून जाऊ नकोस. सिया थबकली. तुला माझं नाव आठवतंय? आरव झोपेतच म्हणाला. मीच तुला दूर केलं. सकाळ झाली, नेहमीसारखंच. सिया हसत त्याच्यासमोर उभी होती. हाय, मी सिया, तुझी बायको. आरव तिच्याकडे पाहत होता. पण आज काहीतरी वेगळं होतं. तो शांत होता. आपण काल भेटलो होतो का? सिया थोडी थबकली. हो, रोज भेटतो आपण. आरव कपाळावर हात ठेवतो. मला काहीतरी आठवतंय, पण क्लिअरली नाही. त्या दिवशी आरवला फ्लॅशेस येऊ लागले. जोरात भांडण, सियाचे रडणं, स्वतःचा राग आणि डायव्होर्स हा शब्द. तो घाबरला. आपण खुश आहोत ना? सिया हसली, पण डोळ्यात पाणी होतं. हो, खूप. आरवने डायरी उघडली. सगळं परफेक्ट होतं. खूप प्रेम, खूप मोमेंट्स. पण अचानक त्याला वाटलं, हे सगळं इतकं परफेक्ट कसं असू शकतं? तो सियाकडे पाहतो. आपण कधी भांडत नाही का? सिया काही क्षण शांत राहिली. भांडायचो, पण आता नाही. सियाच्या डोक्यात त्या रात्रीच्या आठवण सुरू होते. पावसाची रात्र होती. आरव ओरडत होता, तू मला समजून घेत नाहीस सिया. सिया रडत होती. मी सगळं करते तुझ्यासाठी. अजून काय हवंय तुला? आरव रागात, मला स्पेस हवा आहे. मला हे नातं गुदमरवतंय. तो शब्द गुदमरवतंय सियाच्या हृदयात खुपला. तो क्षण सिया हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, जर इतकाच त्रास होतोय तर आपण वेगळं होऊ. आरव शांत झाला, पण त्याचा इगोने त्याला थांबवलं नाही. हो, कदाचित तेच बेस्ट आहे. या रात्री त्यांनी डायव्होर्सचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी आरव घर सोडून जात होता. सिया दरवाजात उभी होती. एकदा तरी मागे वळून बघ. पण आरव वळला नाही. तो गाडी घेऊन निघून गेला आणि काही मिनिटात अपघात. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आरव तिच्याकडे पाहतो.
तू रडतेस. ती पटकन पाणी पुसते. नाही, काही नाही. त्या रात्री आरव एकटा बसला होता. तो डायरी पुन्हा वाचतो. पण त्याला एक गोष्ट जाणवते. या डायरीत शेवटचं भांडण नाही. तो हळूच म्हणतो, ती काहीतरी लपवते. दुसऱ्या दिवशी आरव चोरून डॉक्टरकडे जातो. मला खरं सांगा, मी फक्त माझ्या बायकोलाच का विसरतो? डॉक्टर गंभीर होतात. कारण तुझं मन अजून त्या वेदनेपासून पळतंय. कुठली वेदना? डॉक्टर थोडे थांबतात. तुम्ही वेगळं होणार होतात. आरवचा श्वास अडतो. मी डायव्हर्स देणार होतो. डॉक्टर मान हलवतात. हो, आणि कदाचित म्हणूनच तुझा ब्रेन तिला इरेज करतोय. तुला गिल्टपासून वाचवण्यासाठी. आरव खुर्चीत बसतो, डोकं खाली. म्हणजे ती रोज माझ्यासोबत राहते आणि मी तिला ओळखतही नाही. त्या रात्री आरव सियासमोर उभा राहतो. आपण डायव्हर्स घेणार होतो का? सिया थबकली, डोळे भरले. तुला कोणी सांगितलं? हे खरं आहे का? लांब शांतता. आणि मग? हो, आरव ओरडला. मग तू मला खोटं का सांगतेस रोज? सिया रडत म्हणाली, कारण मला अजूनही तू हवा आहेस. पण मला आठवतच नाही तू कोण आहेस. मग मी तुला पुन्हा प्रेमात पाडते रोज. हो, मी डायरीत सगळं परफेक्ट दाखवलं. कारण मला भीती वाटली. जर तुला खरं आठवलं तर तू पुन्हा मला सोडशील. आरव शांत झाला. हळू आवाजात म्हणाला, सिया, जर मला सगळं आठवलं आणि मी खरंच तुला सोडलं होतं, तो तिच्याकडे पाहतो, तर तू अजूनही माझ्यासोबत का आहेस? सिया डोळ्यात पाणी घेऊन हसली. कारण तू मला सोडलंस, पण मी अजूनही नाही. तुला सोडू शकले नाही. त्या रात्रीचे भांडण झाल्यावर घरात शांतता होती. ना आवाज, ना शब्द. फक्त दोन लोक, जे एकमेकांवर अजूनही प्रेम करत होते, पण इगोमुळे दूर गेले होते. सकाळ झाली, पण आज काहीतरी वेगळं होतं. सिया उठली, नेहमीसारखी. हसत आरवसमोर गेली. हाय, मी सिया. तुझी बाय. ती वाक्य पूर्ण करणार इतक्यात आरव म्हणाला, मला माहीत आहे तू कोण आहेस. सिया थबकली. हृदय जोरात धडधडायला लागलं. काय? आरव शांतपणे म्हणाला, तू सिया आहेस, माझी बायको. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसली, रडली, त्याला मिठी मारली. तुला सगळं आठवलं? आरव हळूच म्हणाला, हो, सगळं. सगळं ठीक वाटत होतं, पण सियाला एक गोष्ट जाणवली. आरव बदलला होता. तो जास्त शांत, जास्त दूर, जास्त थंड झाला होता. पण त्या दिवशी आरव एकटा बसला होता. तो स्वतःशी बोलत होता, मला सगळं आठवतंय. भांडण, डायव्होर्स, अपघात. तो डोळे बंद करतो आणि ती शेवटची गोष्ट. अपघाताच्या आधी आरव गाडी चालवत होता. फोन वाजतो. स्क्रीनवर नाव, सिया. तो फोन उचलतो. काय आहे? सिया रडत होती. आरव, प्लीज परत ये. आपण बोलूया. आरव रागात, मी ऑलरेडी डिसिजन घेतलाय. प्लीज मला सोडू नकोस. आरव ओरडतो, मी तुला प्रेम करत नाही आता. त्या एका वाक्याने सगळं संपलं. आणि त्या क्षणी गाडीचा कंट्रोल गेला. अपघात. आरव डोळे उघडतो. डोळ्यात पाणी. मी तिला शेवटी काय बोललो? सिया खूप खुश होती. ती पुन्हा स्वप्न बघायला लागली. आता सगळं ठीक होईल. आपण पुन्हा सुरुवात करू. त्या रात्री आरव म्हणाला, आपण बोलू शकतो का? सिया हसली. हो, नक्की. आरव शांतपणे म्हणाला, आपण डायव्होर्स घ्यायला पाहिजे. सियाचं जग थांबलं. काय? मी सगळं आठवलं आणि ट्रूथ आहे, मी हॅप्पी नव्हतो. पण तू आता तरी प्रयत्न करू शकतोस ना? मी प्रयत्न केला होता ॲक्सिडेंट आधी. मी बदलते. मी सगळं ठीक करेन. आरव डोकं हलवतो. इशू तू नाहीस. इशू आपलं नातं आहे. मी तुला विसरलो. ते कदाचित बेस्ट थिंग होतं माझ्यासाठी. सिया थरथरली. म्हणजे हे सगळे दिवस तू पुन्हा माझ्यावर प्रेम करत होतास, ते खोटं होतं. आरव तिच्याकडे पाहतो. हळू आवाजात म्हणतो, नाही, ते खोटं नव्हतं. मग? ते नवीन होतं. सिया गोंधळली. जेव्हा मला काही आठवत नव्हतं, मी तुला कोणत्याही पास्टशिवाय भेटत होतो. आणि त्या व्हर्जनमध्ये मी खरंच तुझ्यावर प्रेम करत होतो. तो थांबतो. पण आता मला सगळं आठवतंय. आणि त्या आठवणींनी ते नवीन प्रेम मारलं. सिया खाली बसली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. म्हणजे मी तुला दोनदा गमावलं.
आरव दाराकडे चालत जातो, थांबतो, मागे वळून पाहतो. सिया अजूनही रडत बसलेली. तो हळू आवाजात म्हणतो, कदाचित आपण चुकीच्या वेळी भेटलो. आणि तो निघून जातो. आरव जसा निघून गेला तशी सियाची जगणे थांबलेली वाटली. ती रडत होती किंवा स्वतःला समजावून सांगत होती, तो माझ्यापासून दूर आहे, पण तरीही माझा आहे. काहीतरी कारणाने सिया झोपेच्या आधी डायरी उघडते. त्या पानांवर तिच्या आणि आरवच्या आठवणी सजलेल्या होत्या. ती एक वाक्य वाचते, प्रेम म्हणजे फक्त आठवणीतून नव्हे तर हृदयात राहणे. आणि तिला जाणवत होतं, तो मला विसरला नाही, तो फक्त स्वतःला वाचवत होता. आरव एक शांत खोलीत बसला होता. तो स्वतःशी बोलत होता, मी सियाला दोन्हीदा गमावले. पहिली वेळ ॲक्सिडेंटमुळे, दुसरी वेळ माझ्या मनामुळे. तो हळूच पेन उचलतो आणि एक नोट लिहितो. सिया, जर तुला हे सापडलं तर लक्षात ठेव, मी तुझ्यावर खऱ्या मनाने प्रेम करतो, सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत. सिया ही त्या रात्री जागी होती. ते दोघं एकाच पार्कमध्ये त्यांच्या पहिल्या भेटीच्या जागी भेटतात. दोघांच्या डोळ्यात अश्रू आणि प्रेम दोन्ही चमकत होते. सिया हळूच विचारते, आरव, तुला खरंच आठवलं? आरव हसतो, पण डोळ्यात एक वेदना दिसते. हो, सगळं. आणि सगळं जरी आठवलं तरी मला वाईट वाटतं. मी तुला दुःखी केलं. पण एक गोष्ट. सिया त्याचा हात धरते. म्हणजे आपण पुन्हा सुरुवात करू शकतो. आरव थांबतो आणि हसतो. हो, पण हे वेळेच्या योग्य क्षणी होईल. आपण आधी एकमेकांना माफ करूया आणि मग पुढे जाऊ. दोघं एकमेकांकडे पाहून हसतात आणि त्या हसण्यात आता कोणतीही भीती नाही, फक्त प्रेम आणि विश्वास. पार्कमध्ये पाऊस पडतो, पण आता तो रडण्याचा नाही तर नवीन सुरुवातीचा आहे. आरव आणि सिया हातात हात घालून पाऊस पावतात, जणू त्यांचे भूतकाळाचे दुखणे पाण्यात वाहून गेले आहे. सिया हसते, मग तू म्हणतोस प्रेम म्हणजे हृदयात राहणे, परंतु तू मला विसरलास. आरव शांतपणे म्हणतो, हो, मी विसरलो, पण तो विसरलेल्या व्हर्जनमध्ये मी फक्त तुझ्यावर प्रेम करत होतो. आणि आता जेव्हा मला सगळं आठवलं, मला माहीत आहे, प्रेम खरंच वेळ आणि आठवणींच्या पलीकडे आहे. दोघं एकमेकांकडे बघतात आणि या वेळेला ते दोघं खरंच मिळून राहतात. डायरी अजूनही घरात आहे, पण आता ती केवळ आठवणींसाठी आहे, नव्हे तर भविष्याचे मार्गदर्शन करण्यासाठी. आरव आणि सिया एकत्र राहतात, परंतु प्रत्येक दिवस नवीन प्रेमाचा अनुभव देतो. कारण आता ते एकमेकांच्या मनाच्या खोलात आहेत, फक्त आठवणींमध्ये नव्हे. त्यांनी एकमेकांना गमावले, विसरले, पण शेवटी एकमेकांना शोधलं. कारण खरं प्रेम कधीही पूर्णपणे हरत नाही, ते फक्त हृदयात राहतं. मंडळी, जर का तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.